महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट माजी मंत्री आदरणीय आमचे नेते तथा लोकनेते मनोहरराव नाईक साहेब यांचा आज 9 मार्च रोजी वाढदिवसानिमित्त मी सर्वप्रथम भाऊंना माझ्या शेंबाडपिंपरी गावातर्फे सर्कलतर्फे आणि माझ्या मुस्लिम बांधवांतर्फे तसेच माझ्या सिद्दीकी कुटुंबियातर्फे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। भाऊबद्दल आम्हाला खूप आदर आहे, मलाच नव्हे तर प्रत्येक या समजा जिल्ह्यामध्ये नव्हे तर समजा आपल्या विधानसभेमध्ये राज्यामध्ये प्रत्येक लोकांना जे कामं पडले भाऊकडे जे लोक गेले, मला वाटत नाही की कोणी समजा काम न झालेलं असं वैयक्तिक कोणी असेल की बाबा माझं काम झालं नाही। भाऊना जेव्हा केव्हा समजा भाऊपाशी कोणी काम घेऊन गेलं, मी असो कुठलाही कार्यकर्ता असो कुठल्याही समाजाचा असो कुठल्याही पक्षाचा असो, भाऊच्या हृदयामध्ये भाऊच्या कामामुळे भाऊच्या बोलण्यामुळे भाऊने आपुलकी जे निर्माण केली आणि निस्वार्थपणे भाऊनं काम केलेले आहे। कुठलाही स्वार्थ भाऊने समजा कधीही ठेवलं नाही। हे कुठल्या पक्षाचं आहे, हे कुठल्या समाजाचं आहे असं भाऊनं कधीही गृहीत धरलं नाही। त्याचं काम काय आहे ते काम पाहून भाऊनं समजा प्रत्येकाचे कामं आपुलकीने केले। ते काम माझ्या घरातलं आहे, माझ्या कुटुंबातलं आहे असं समजा भावना आपल्या मनामध्ये आणून प्रत्येक लोकांचे कामं केले। त्याच्यामुळे विरोधक असो सत्ताधारी असो आपले असो बंजारा असो मुस्लिम असो आदिवासी असो मराठा बांधव असो की बौद्ध बांधव असो, जे काही समजा लोक आहेत आपल्या इथं, तर प्रत्येकाचे भावना समजा मन जिंकलेले आहे। भाऊ प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत आणि त्यामुळेच भाऊचा आज नव्हे तर पूर्वीपासून भावना समजा 2 मुख्यमंत्र्यांसाठी त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये 2 मुख्यमंत्री झालेले आहेत। तर मुख्यमंत्रीकडे समजा न जाता लोकांनी मनोहर नाईक साहेब कुठे आहेत त्यांच्याकडून कामं करून घेतले। त्याचा अनुभव आम्हाला स्वतःला आलेला आहे। आपल्या या पुसदमध्ये अप्पर पेनगंगा प्रकल्प धरणामध्ये 132 लोकांना 0 बजेटमध्ये समजा कमी करण्यात आलं होतं। ते काम आदरणीय मनोहर नाईक साहेबांनी केलं। त्याचा 132 लोक आज समजा आपले उदरनिर्वाहासाठी परेशान होते, ते नोकरीवरती लावले। आजही ते लोक भाऊचे फोटो घरामध्ये त्यांच्या लावलेले आहेत। हे दैवत आहेत। भाऊनं असे कामं केले, भाऊला कोणी विसरू शकत नाही। आणि भाऊचं काम आपण फक्त पुसदपुरतात मर्यादित नाही। पुसदचं नाव भाऊनं महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या हिंदुस्थानामध्ये भाऊनं समजा परिचित केलेलं आहे की मनोहर नाईकांचा पुसद। आणि भाऊचा आदर आम्हाला प्रत्येकाला आहे। तो आदर आम्ही कधीही समजा कमी करणार नाही। 1989 पासून मी स्वतः भाऊचा कार्यकर्ता आहे आणि आजपर्यंत त्यांच्यासोबत माझीच नव्हे तर सगळ्या माझ्या कुटुंबाची माझ्या समाजाची त्यांच्यावरती निष्ठा आहे आणि ती निष्ठा कुठलीही समजा आम्ही कमी करणार नाही। भाऊ कुठल्याही पक्षात जाओ कुठेही राहो आम्ही भाऊच्या सोबत आहोत। इतके मी भाऊंना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द समजा इथं संपवतो।